प्रिय मित्रांनो, आज 17 ऑगस्ट आणि आजच्याच दिवशी आपल्याला जुन्या करारामध्ये यहेजकेलला परमेश्वर सांगतो आहे की तुमच्यामध्ये एक मन आहे की पालकांनी आंबट द्राक्षरस खाल्ली आणि पोरांचे दात आंबले, परंतु ती मन आता वापरू नका, कारण परमेश्वर तसा वागत नाही. परमेश्वर ज्याच्या त्याच्या कृत्यानुसार ज्याला त्याला फळ देतो. म्हणून जर मुलाने चूक केली असेल, मुलगा अनैतिक वागला असेल, मुलगा अन्यायाने अत्याचार करत असेल, मुलगा चोरी लबाडी करत असेल, खोटं बोलत असेल किंवा कोणतंही वाईट करत असेल, तर त्याचं फळ त्याला मिळेल. परंतु जर आईवडिलांनी पाप केलेला आहे, त्याचं फळ पोराला मिळेल असं नाही, आणि त्यामुळे पोरा आपोआप वाईट बनेल असंही नाही. आणि म्हणून त्या अनुषंगाने परमेश्वर ज्याच्या त्याच्या कृत्यानुसार तो त्याला फळ देतो. प्रत्येकजण आपल्या जीवनाला जबाबदार आहे. विशेष करून जेव्हा मनुष्य नैतिक भ्रष्टाचारामध्ये गुंतलेला असतो, जेव्हा एखादा माणूस दुष्ट कृत्य करतो आणि अमानुषतेने वागतो, तेव्हा त्याला शिक्षा होते, त्याच्या पोराला शिक्षा होत नाही. आणि म्हणून तुम्ही समाजामध्ये ही जी मन वापरतात ती मन वापरू नका. तर ह्या अनुषंगाने परमेश्वर तो माणूस जो लूटमार करतो किंवा जो अन्याय अत्याचार करतो त्याला शिक्षा करतो. आणि त्या अनुषंगाने परमेश्वर त्याला सांगतो आहे की प्रत्येक तरुणाने किंवा प्रत्येक मुलाने चांगल्या प्रकारे वागावे, नीतीने वागावे, विशेषतः मूर्तीपूजेकडे वळू नये. ह्या दृष्टिकोनातून तुम्ही त्याला शिक्षण द्या. आणि म्हणून परमेश्वर ह्या संदेशाला जागृत करतो. आणि परमेश्वर हा अन्यायकारक नाही, चांगला मनुष्य केवळ तो वाईटाचा मुलगा आहे म्हणून त्याला शिक्षा करतो असं नाही. या अनुषंगाने आपल्याला नव्या करारामध्ये एक प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याकडे जेव्हा काही लोक बालकांना आणतात आणि शिष्य त्यांना मना करतात, आणि शिष्य मना करतात, तेव्हा येशू त्यांना सांगतो त्यांना मना करू नका. लहान बालकांना माझ्याकडे येऊ द्या, मी त्यांच्यावर प्रेम करतो, कारण लहान बालकं हे खूप चांगली आहेत. स्वर्गाचं राज्य जणू काही त्यांच्यासारख्यांचं आहे, म्हणून तुम्ही त्यांना दूर करू नका. आणि परमेश्वर त्यांना सांगतो की ह्या लहान बालकापासून आपल्याला बरंचसं काही शिकता येतं. ते नम्र असतात, ते शिकाऊ वृत्तीचे असतात, आणि विशेषतः मोठ्यांचे ते शब्द पाळतात आणि आज्ञेत राहतात. आणि त्यामुळे ह्या बालकापासून आपल्याला खूप शिकण्यासारखं आहे. आणि म्हणून आपण नम्रपणे ह्या बालकाला पुढे येऊ द्या. आणि ह्या बालकाला देवाचा आशीर्वाद मिळाल्यानंतर ते देवाच्या विचाराने चालतील, देवाच्या बुद्धीने चालतील, आणि देव त्यांचं तारण करेल.